कोणतीही ज्वेलरी आणली आणि कट्ट्यामध्ये तार किंवा काही स्क्रू निघालं तर ते कधी टाकायचं नाही, त्याच्यावर जॉईन करून रिपेअर करून तयार करायचं. कारण आपण इमिटेशन ज्वेलरी जेव्हा घेतो तेव्हा ती मायक्रो पॉलिशमध्ये असते तर चांगल्या क्वालिटीची त्याची प्राईजही चांगली असते. तर त्यामुळे काय करायचं, तार किंवा हे असे जम्प रिंग त्यांनीही जॉईन करता येते आणि ते तुम्ही करू शकता. आणि मी काय केलं, आधी याची बॉल पिन घेतलेली पण बॉल पिन ही चांगली क्वालिटी दिसली नाही मला. मग मी मायक्रो पॉलिशमध्ये गोल्ड तार घेतले आणि त्यांनी मी हे पुन्हा जॉईन करतोय. आणि कारण कसं आणि कस्टमरला ते तार लावून सुद्धा लागले नाही पाहिजे, ते फिनिशिंगमध्ये किंवा जेव्हा घातल्यावर आपल्या गळ्याला लागलं नाही पाहिजे असं माझं काम असतं. कारण आपण कस्टमर ते पूर्ण असं छान वर करून लावायचं, म्हणजे आतल्या बाजूला लावलं तर लागतं. त्यामुळे कधी टाकायचं नाही, दुरुस्त करायचं.